ट्रॉफी 2026 पांचवा संस्करण इस टूर्नामेंट के करता धरता पावर्ड बाय दीपक दादा पवार को पावर्ड बाय श्री साई स्पोर्ट प्लेइंग 11 आपके सामने एडी स्पोर्ट बंदर रोड अमोल भोसले अभि जोशी प्रसाद निखिल वैभव ऋषिकेश प्रीतम ओमकार निरंजन निखिल और ऐश्वर्या। उसी के साथ प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट्स छत्तीसगढ़ टीम के वो प्लेइंग 11 सोम भाटकर अर्णव राजा राहुल कौशल निखिल प्रशांत राज बाबा कुंदन रोहिलकर और अर्जुन वसीटा। सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है चैंपियन रणजी ट्रॉफी 2026 पावर्ड बाय मिस्टर दीपक दादा पवार को पावर्ड बाय श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटिल पराग पाटिल हमारे सभी स्पॉन्सर का हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। मज़ा आएगा जिस तरीके से वो आखिरी मुकाबला है, बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा और दोनों तरफ स्टारकस खिलाड़ी कर रहे हैं। ऐश्वर्या सुरभि एक तरफ आइकॉन है, निखिल यादव एक तरफ आइकॉन है, रबर बॉल के अच्छे खिलाड़ी हैं और दूसरी तरफ कुंदन रोहिलकर अर्जुन वसीटा इनके ऊपर भी निगाह रहेगी। शाम का समय है, शुरुआत करने से पहले उस अल्लाह को उस भगवान को बिल्कुल याद करेंगे। जिंदगी दिए तो जीने का हुनर देना, पाँव बख्शे तो शौक के सफ़र देना। जिंदगी दिए तो जीने का हुनर देना, पाँव बख्शे तो शौक के सफ़र देना। मैं तो गूंगा था जबा था कि तूने अब जो बोलूँ तो बातों में असर देना। वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं चैंपियन रणजी ट्रॉफी 2026 रत्नागिरी का महासंग्राम रबर बॉल का डबल वार और आज का दिन तीसरा दिन, पांचवा संस्करण, पांचवा साल है और उसके अंदर तीसरे दिन का ये आखिरी मुकाबला, सातवां मुकाबला आपके सामने। प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट्स छत्तीसगढ़ी टीम ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया। प्रारंभिक बैटर धीरे धीरे कदमों के साथ मैदान के अंदर चले गए हैं। प्रारंभिक बल्लेबाज निखिल यादव और अमोल भोसले। आपके स्क्रीन के ऊपर tenniscricket.in पर अर्जुन वसीता अब जाकर स्ट्राइक गेंदबाज रहेंगे। 5 ओवर का मुकाबला, मैंडेटरी पावर प्ले, भारी तादाद में दर्शक भी, उनका भी स्वागत है। मंच के ऊपर अतिथि के कक्ष में कुछ देर के बाद कई अतिथि भी जुड़ने वाले गए और आज का दिन भी इम्पोर्टेंट है। आज की रात जब शुरुआत होगी वो भारत की आज़ादी को 80 साल पूरे हो जाएंगे, वो भी इंतज़ार है। भारत का हर नागरिक इंतज़ार कर रहा है। मैच की तरफ भी जाना बहुत ज़रूरी है। शाम के समय गए, कुंदन रोहिलकर विकेटों के पीछे गए, फील्डिंग की जमावट सजा रहे गए। मैंडेटरी पावर प्ले में प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट छत्तीसगढ़ी के लिए प्रारंभिक गेंदबाज अर्जुन वसीता तैयार है। फील्डिंग पॉइंट व्यासपीठावरती स्पर्धेचे उद्घाते, स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांनी या रत्नागिरीतल्या क्रिकेटच्या स्पर्धांना नवीन दिशा दिली, नवीन आयाम दिला, असे आपल्या सर्वांचे लाडके दीपक दादा पवार साहेब व्यासपीठावरती दाखल झालेत। त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत है। ओवर टू कम बॉक्स। शुक्रिया दीपक दादा पवार साहब, मंच के ऊपर इनका भी स्वागत है। ऑल सेट ऑल राइट का इशारा हुआ। मैंडेटरी पावर प्ले में अर्जुन वसीटा गेंदबाजी करने के लिए तैयार। ओवर द विकेट, पहली गेंद थोड़ी सी गति परिवर्तन का इस्तेमाल किया गया। टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल मिला, बल्ला तो ऑन साइड के ऊपर घुमा, बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी और पीछे की तरफ चले गए डिक्लेयर जोन में। अमोल भोसले अपना खाता खोलते हुए नजर आए पहली गेंद के ऊपर। अर्जुन वसीटा इनके ऊपर निगाह रहेगी। बहुत ही काबिलियत वाले खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी अच्छी करते हैं, गेंदबाजी अच्छी करते हैं और बड़े मंच के बड़े कलाकार है। आज बड़ा मंच है रत्नागिरी के अंदर। रफ्तार का इस्तेमाल किया, अब जाकर कंट्रोल नहीं था, लेग स्टंप के बाहर चले गए। दोनों हाथ अंपायर के बाहर की तरफ आए। शाम के समय वो एक्सरसाइज करने का मौका। व्हाइट बॉल का इशारा मिस्टर एक्स्ट्रा के साथ अब जाकर स्कोर कार्ड 2 पर पहुंच गया बगैर किसी नुकसान के। एडी स्पोर्ट बंदर रोड छत्तीसगढ़ी की टीम फील्डिंग कर रही है। मैंडेटरी पावर प्ले अर्जुन वसीता। एक बार फिर वही गलती, लाइन से भटक रहे तो पड़े के फट गए, लेग स्टंप के बाहर चले गए और दूसरी मर्तबा लगातार अर्जुन वसीटा अब जाकर कंट्रोल में नजर नहीं आए। दिशा की गेंदबाजी कर रहे हैं। स्टार्ट अच्छा होने की जरूरत है। बड़ा मुकाबला, जो जीतेगा वो आगे जाने वाला है।
पॉइंट कब एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर एक खिलाड़ी है ओवर द विकेट। रफ्तार का इस्तेमाल हुआ, मिड ऑफ के सर के ऊपर से खेलने की कोशिश, खराब फिटिंग का प्रदर्शन, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का, मिला मौका जड़ दिया छक्का। ऑन साइड बिल्कुल वो खेलने की कोशिश थी, गेंद बल्ले के ऊपर सही तरीके से आई नहीं है, टाइमिंग उतना अच्छा नहीं हुआ। ऑन साइड की तरफ अमूल खेलना चाहते हैं, अमूल का कैच छूटा है, पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। कैच छोड़ा या मैच छोड़ा, अमूल को एक बार आपने मौका दिया है। और अमूल रत्नागिरी पुलिस, महाराष्ट्र पुलिस के लिए बहुत अच्छा काम कर रहे हैं, टेनिस बॉल के लिए अच्छा काम, रबर बॉल के लिए अच्छा काम, अमूल का नाम सुर्खियों में है। और अच्छी गेंद थी, ड्राइव किया, बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल किया, मिड ऑफ पर जो फील्डर थे वो थोड़ा सा फंबल होते हुए नजर आए। सिंगल तो वहां से मिलने वाली है, सिंगल के साथ स्कोर का 4 गेंदों का खेल समाप्त हुआ, 11 रन बगैर किसी नुकसान के। अमूल भोसले का पहले ओव्हर के अंदर वो कैच छोड़ा गया। सिद्दीक, याचा फायदा आता अमोल किती घेणार हे आता बघण्यासारखं असेल. आणि दुसऱ्या बाजूला निखिल महत्त्वाचा खेळाडू, ट्रम्प कार्ड खेळाडू, तो देखील या मॅचमध्ये आपला दमखम दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. बिल्कुल इसमें कोई शक नहीं, निखिल स्ट्राइकर इन पर आए गए, रबर बॉल के अंदर कई ज्यादा रन इन्होंने बनाए बंबई के अंदर। फिलहाल इनके ऊपर निगाह रहेगी, निखिल यादव नॉन स्ट्राइकर इन पर अमोल, अर्जुन वसीटा टप्पा खाने के बाद अब जाकर लेग स्टंप के बाहर चले गए, काफी बाहर की तरफ चले गए। हमारे ऑफिशियल अंपायर को इस ओवर के अंदर तीसरी मर्तबा उन्होंने वो व्हाइट बॉल का इशारा किया। कंट्रोल होना चाहिए प्रशांत जी, कंट्रोल होगा तो बात बनेगी। हां, एक्सरसाइज करण्याची संधी मिळते दोन्ही ऑफिशियलला आपण पाहू शकता सातत्याने. ओ अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी प्रशांत जी। इस ओवर के अंदर बिल्कुल वो रफ्तार का भी इस्तेमाल हुआ, धीमी रफ्तार वाली भी गेंदबाजी करे, चेंज ऑफ पेस का इस्तेमाल, टेनिस क्रिकेट .in पर देखिए, धीमी रफ्तार वाली गेम, गति परिवर्तन का इस्तेमाल। खूप चांगली कामगिरी. अर्जुनला माहिती आहे सिमेंटच्या विकेटवरती गोलंदाजी करायचं, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तेच मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. एक छान बॅटर रंगले बॅट आणि बॉलमध्ये. बिल्कुल कोई शक नहीं है, एक सौ नेक्स्ट की लड़ाई नहीं है, बेस्ट वर्सेस बेस्ट। इस ओवर की अगली गेंद पटके हुई गेंद थी, बैकफुट पर चले गए, पुल किया, गेंद को बॉर्डर के बाहर गोल किया, पुल पावरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, सड़क पे कड़क सिक्सर। काय फटका खेळला, काय फटका खेळला, अप्रतिम फटका होता. अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू ऑन साईडला खेळला, पुलचा फटका, घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. निखिलच्या बॅटमधनं आलेला अत्यंत दर्जेदार देखना फटका, पुलचा फटका. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती, टेनिस क्रिकेट .in वरती, चेंडूवरती नजर आहे. हेड पोझिशन आपण बघितलं स्थिर आहे आणि ज्या दिशेला खेळायचे त्या दिशेला चेंडू गेल्यानंतर आत्मविश्वास प्रचंड वाढलाय निखिलचा. हा फटका आहे ना, या फटक्यावरती 6 धावांची मोहर उमटली, परंतु धावसेकेला देखील सिद्दीक आकार आलाय. जी हाँ, एडी स्पोर्ट बंदर रोड का जो स्कोर कार्ड है वो 18 पर पहुंच गया। आपकी स्क्रीन के ऊपर देखिए दोनों ग्राफिक्स। एडी स्पोर्ट बंदर रोड के लिए अमोल भोसले, प्रवीण भाटकर, पूजा स्पोर्ट्स छिसगरी के लिए सोहम भाटकर। ये लड़ाई दोनों के बीच की है प्रशांत जी, मजा आएगा। दोनों भी इसी इलाके के, रत्नागिरी के। हा निश्चितच. आणि जंगलामध्ये तेव्हा दोन वाघ झुंजतात ना, लढतात ना, तेव्हाच खरी मजा असते. आज झुंजणार तोच या ठिकाणी जिंकणार, आज लढणार, भिडणार, नडणार आणि तोच या मैदानामध्ये जिंकणार आणि त्याचाच गाजाबाजा या क्रिकेटच्या जगात होणार. मजा येणार या मॅचमध्ये. अप्रतिम मॅच आहे. शेवटचा सामना अटीतटीचा होईल अपेक्षा आहे. जी हाँ, जब दो बादल टकराते ना तो आवाज होता है, मजा आएगा। इस मैच में मजा आएगा। पावर प्ले में 18 बने, फ्लाइंग स्टार्ट, स्ट्राइक रेट पर अमोल भोसले। गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर नए गेंदबाज अर्नव आए गए। पहली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चली गई, 8वें 9वें 10वें स्टंप की तरफ चले गए, कंट्रोल नहीं था पहली गेंद के ऊपर। वो व्हाइट बॉल का इशारा। सिद्दीक, दो बादल जब टकराते हैं तो विस्फोट जरूर होता है. दोनों बल्लेबाज फिलहाल वो चर्चा कर रहे हैं, आप देख रहे हैं वो चर्चा हो रही है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए और इस टूर्नामेंट की भी चर्चा हो रही है.
और टप्पा करने के बाद थोड़ी सी नीचे की तरफ रही, पहले बल्लेबाज से बन नहीं पाया, उसके बाद विकेट कीपर थोड़ा सा चकमकाते हुए नजर आए। गेंद डिक्लेयर जोन में चली गई और अब जाकर किस चीज के लिए वो चॅलेंज किया गया। टीव्ही अंपायर त्यांच्यावरती आता नजर असतील। चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 पाचव्या पर्वाचा खेळ, संध्याकाळचा सत्र, सूर्य मावळतीला निघालेला आहे। मावळणारा सूर्य नेहमीच या ठिकाणी अनुभव देऊन जातो, तर उगवणारा सूर्य सिद्दीक आपल्याला आशा आकांक्षा देऊन जातो। मैदानावरती महत्त्वाचा मॅच आहे। सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने दोन्ही संघांनी सुरुवात केली, आता शेवट गोड करण्याची वेळ आलेली आहे। हा शेवट गोड कोण करणार या प्रश्नाचं उत्तर येणारी संध्याकाळ देईल। बिल्कुल टीवी अंपायर की तरफ चला गया वो फैसला। थर्ड अंपायर बिल्कुल वो टीवी अंपायर बिजी होने वाले के विनिटी बैन का इस्तेमाल किया गया इस टूर्नामेंट के अंदर। और टेनिस क्रिकेट .in कहाँ से कहाँ चला गया, चेक किया गया। फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। चैलेंज किस लिए किया था? बिल्कुल वो थ्रो एक्शन के लिए चैलेंज किया। गोलंदाजाचा हात या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सांगितलं की हा अत्यंत खूप चांगला चेंडू होता। ॲक्शनमध्ये कुठल्या प्रकारे आक्षेपार्ह गोष्ट नाही आहे, त्यामुळे गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज असेल। अमोल भोसले स्ट्राइक रेट वरती इस ओवर की अगली गेंद खड़े खड़े करने की कोशिश में स्टंप स्ट्रोक के हवा में है। विकेट कीपर अर्जुन वसीता बहुत अच्छा जजमेंट, ले लिया कैच। अमोल भोसले की पारी का दो दबा, पहला शिकार बंदर रोड का हुआ। फसले त्याचे कारण अर्णवने खूप चांगली कामगिरी केली। 10 धावा इथे या अतिशय महत्त्वाच्या होत्या अमोलच्या, त्याची खडी संपुष्टात। आणि जेव्हा सोमला एक प्रश्न विचारला होता कोणता खेळाडू क्लिक व्हायला पाहिजे, तर त्यानं नाव घेतलं होतं अर्णवचं। आज अर्णव त्या ठिकाणी क्लिक होतोय, मोठा मासा गळाला लागलाय, अमोलचा अनमोल विकेट मिळालाय आणि पाण्यामध्ये सुंदर झेल तिकीट टिपला गेलाय। अत्यंत महत्त्वाची विकेट आहे। अमोल निराश आहे, सुरुवात झाली होती छान, स्टार्ट झाल्यानंतर त्याची विकेट गेली। जी हाँ, 10 रन बने गए और पहले ओवर के अंदर प्रशांत जी वो 18 रन वाला स्टार्ट था। अर्जुन के खिलाफ अब जाकर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, स्टंप स्ट्रोक खेल बैठे और अर्जुन वसीता का वो बहुत अच्छा कैच पानी में जाकर जी जान लगाएंगे। मैदान पर चल रहा है घमासान, इस पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, टेनिस क्रिकेट वाले के ऑन। रत्नागिरी चैंपियन रेनी ट्रॉफी 2026 का अद्भुत नज़ारा आपके सामने, बहुत मजा आएगा। सर्वात महत्त्वाचं काय तर या मॅचमध्ये जेव्हा 18 धावा झाल्या सिद्दीक, तर प्रेशर गोलंदाजावरती होतं अर्णववरती, आणि अंडर प्रेशर दबावाला झुगारून इतकी चांगली कामगिरी। अमोलचा एक विकेट त्याने घेतला, नवीन बॅट्समन आलाय, आता ही नवीन सुरुवात असेल। निखिल एक महत्त्वाचा खेळाडू निखिल जाधव, आता तो नॉन स्ट्रायकर एंडलाय आणि नवीन बॅटरवरती आता जबाबदारी असेल। जो मोमेंटम आघाडीच्या फलंदाजांनी या ठिकाणी तयार केलाय तो आपल्याकडे पुन्हा एकदा आणायचा, तोच कायम ठेवायचा। तर दुसऱ्या बाजूला अर्णवला आणखीन एक शिकार करायची आहे। जी आप तीसरे नंबर पर आप आए हो तो वो जिम्मेदारी वाला नंबर है अभिषेक जोशी। अभी जोशी लेदर बॉल का इनके पास बहुत अच्छा अनुभव है, रबर बॉल की जो प्रतियोगिता है उसके अंदर नाम बनाने का सुनहरा मौका। अर्णव अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉलिंग बात पर। आगे की तरफ गेंद स्लॉट में, गेंद पार्किंग प्लॉट में आने के साथ पहली गेंद के ऊपर इरादे स्पष्ट, गेंद बाउंड्री लेके बाहर, स्लॉट में गेंद पार्किंग प्लॉट में। चेंडू त्यावरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला, 6 धावां करता अत्यंत दर्जेदार षटकार अभिजितच्या बॅटमधून। अच्छी गेंद ऑन साइड की तरफ पुल करना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल मिला, एक सिक्सर लगने के बाद वो सिंगल मिल आ गया। अच्छे खिलाड़ी की निशानी है, हर गेंद पर वो आक्रमण नहीं करना है, सिंगल डबल के साथ वो स्कोरबोर्ड को चलाने का काम करना भी बहुत ज़रूरी है। इसके पहले की गेंद के ऊपर आपने वो छक्का लगाया, उसके बाद वो सिंगल लेना पसंद किया। अभिषेक जोशी, अभी जोशी 2 गेंदों में 7 पर खेल रहे, निखिल 6 पर बल्लेबाजी करे। टीम का टोटल 27 रन, 1 विकेट के नुकसान पर 4 गेंदों में अर्णव ने
9 रन दिए, एक शिकार। अमूल भोसले का शिकार हुआ इस ओवर के अंदर। 5 ओवर का मुकाबला है, कांटे की टक्कर होगी, इसमें कोई शक नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अर्नव तैयार। पटकी भी गेंद थी, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चले गए थे और वाइट बॉल का इशारा भी हुआ गया, ज्यादा बाहर की तरफ चले गए। क्रीज के कोने का ज्यादा इस्तेमाल हुआ, वाइट बॉल। आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये दिशाहीन गोलंदाजी झाली अर्णवकडून. चर्चा अर्णववरती निश्चितच होईल. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, गेंद बनने का ताल्लुक उतना अच्छा नहीं हुआ, फॉलो करने की कोशिश रही, ज्यादा बाहर की तरफ जाकर खेलने की कोशिश निखिल यादव द्वारा। पॉइंटर कवर की तरफ खेलना चाहते, गेंद थर्ड मैन की दिशा में चली गई, सिंगल वहां से प्राप्त होगा। 29 रन। सिद्दीक, इस मुकाबले में अर्नव की गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर है और निखिल जब ये स्ट्रोक खेल रहे थे ना, तब इनका शरीर का संतुलन इतना अच्छा नहीं था. ऑकवर्ड पोजीशन में आए थे और जो शरीर से दूर जाते हुए, आंखों से दूर जाते हुए गेंद उसका पीछा करने की कोशिश, इसलिए टाइमिंग अच्छा नहीं कर पाए बल्लेबाज निखिल. इस ओवर की अगली गेंद, ओ खड़े खड़े खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी, सटीक लाइन पर अच्छे टप्पे के साथ गेंदबाजी करे, हाथ घूरने का मौका नहीं है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, शानदार गेंदबाजी, आखिरी गेंद के ऊपर वो बिंदी के मोहर, 2 ओवर का समाप्त। प्रशांत जी 29 रन बने, वो आंकड़ा आप क्या देख रहे हो? 29 बनाए गए 5 ओव्हर में, वो टोटल क्या होने वाला है? याची चर्चा आपण करू, प्रेडिक्शन याची चर्चा आपण करणार. तत्पूर्वी अर्णवचं जे षटक होतं, या षटकात 11 धाबा आल्या, अत्यंत महत्त्वाच्या. एकूण आपण बघितलं तर 11 धाबा. आणि पहिला चेंडू खूप चांगला होता, ज्या पद्धतीने आपण पहिले 2-3 चेंडू, एक षटकार देखील आला, त्यानंतर कमबॅक केलं गेलं, आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करण्यात आली. 18 धाबा पहिल्या षटकात पाऊल बेचात, त्यानंतर 11 धाबा आणि 1 गडी बाद करण्यामध्ये अर्णवला यश प्राप्त झालं. याचा अर्थ खूप चांगली कामगिरी अर्णवने केली, खूप छान कामगिरी केली. आता इथून 18 चेंडूमध्ये किती धाबा व्हायला पाहिजेत याची एक रणनीती असेल. आता यामध्ये एक षटक असेल, BAK ओव्हर, ते देखील महत्त्वाचं आहे. ओव्हरऑल आपण बघितलं तर 18 चेंडूमध्ये जर 30-35 धाबा एडी स्पोर्टनं केल्या तर ते समाधानी असतील. कारण आता शेवटचा मॅच आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि तुम्ही जर 60च्या पुढे 65च्या आसपास गेलात तर एक चांगली धावसंख्या असेल. तर दुसऱ्या बाजूला अतिशय महत्त्वाच्या या मॅचमध्ये पूजा स्पोर्टचा विचार असेल, 29 झाल्यात, जर 50च्या आसपासमध्ये जर रोकलं गेलं तर ते पण खुश असतील. जी हाँ, बहुत मज़ा आएगा। जिस तरीके से वो आंकड़े आपने बताए, उस आंकड़े के ऊपर भी ध्यान दिया जाएगा। और एडी स्पोर्ट बंदर रोड की टीम है, यहाँ से बड़े टारगेट की तरफ जाना पसंद करेंगे। सोहम भाटकर टीम के कप्तान चिंसगरी के लिए तीसरे ओवर के अंदर आए गए, राउंड द विकेट। पहली गेंद आगे की तरफ गेंद थी, एक बॉटम का बहुत अच्छा इस्तेमाल किया, सामने की तरफ खेला, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीचों बीच जाकर गेंद रुकी गए और अर्नव वहाँ पर गए तो इन्होंने गेंद को उठाया, सिंगल जाने दिया। सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 30 पर पहुंच गया। तीसरा ओवर वो कहानी का चल रहा है, 5 ओवर का मुकाबला गए और ज़्यादा आगे गेंदबाजी, ड्राइव बहुत अच्छा किया था बल्लेबाज ने. अभिजीत जोशी भी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. जैसे कि सिद्दीक आपने बताया, इनके पास वो लेदर बॉल का अनुभव है, तो इनकी तकनीक अच्छी है. वो बैकफुट पर अच्छा खेल रहे हैं, फ्रंट फुट पर अच्छा खेल रहे हैं, बेहतरीन एक बार फिर उनका टांस है, सब कुछ बेहतर लग रहा है. और जब वो छोटी गेंद आती है या एक बार फिर शॉर्ट पिच गेंद आती है ना, वो थोड़ी परेशानी अभिजीत के लिए, क्योंकि पीछे आप देखिए जो फाइन लेके वो थर्ड मैन का एरिया ना, वहां आप एक बार फिर वो ज्यादा रन अर्जित नहीं कर सकते, वहां आपको सिंगल ही मिलेगा. तो सही सोच के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी. निखिल इस वक्त स्ट्राइकर इन पर है. निखिल यादव फुल टॉस है, ऑन साइड की तरफ खेल दिया, फुल टॉस पर बॉस बने, खास बने, स्क्वायर लेग के ऊपर से गगनचुंबी सिक्सर. स्वीट पण दिले, स्वीट म्हणजे फुल टॉस चेंडू, ही मेजवानी होती निखिलसाठी. फुल टॉस चेंडूवरती तो बरसला, मैदानावरती तुटून पडला आणि एक अप्रतिम षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. जी आप बिल्कुल वो गलत गेंद की गई, फुल टॉस की गई, उसके ऊपर निखिल यादव का वार. आगे की तरफ गेंद है, स्लॉट में गेंद दी, पार्किंग प्लॉट में, सड़क पे कड़क, आगे गेंद, उसके ऊपर सीधे बल्ले का इस्तेमाल, डाउन द ग्राउंड का शानदार सिक्सर. निखिल कमाल का प्रदर्शन कर रहा है, शानदार बल्लेबाज है इस मुकाबले में. काय बॅटिंग करतोय, गोलंदाजी बस सुसाट बन्नाट आणि निखिलची बॅटिंग बुंगाट बॅटिंग करत असताना मैदानावरती आज निखिल बघायला मिळतोय. निखिल जाधव रबर बॉलचा बेताज बादशाह आहे असं म्हटलं तर वावगा होणार नाहीये.
रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये मंगेश वैती आणि निखिल जाधव ही मोठी नाव आहेत. केतन म्हात्रेचं नाव मी ऍड करेन, त्यांनी सातत्यानं चांगली कामगिरी केलेली आहे. तीसरी गेंद के ऊपर बिल्कुल वो धीमी रफ्तार वाली गेंद थी, टप्पा खाने के बाद ज़्यादा बाहर की तरफ चली गई. वाइट बॉल का इशारा हुआ. दबाव बन रहा है. दबाव अब जाकर परेशानी फील्डिंग करने वाली टीम के ऊपर बन गई है. आखिरी मुकाबला आज के दिन का. संघर्ष दोनों तरफ चल रहा है. सोम बाटकर इस गेंद के ऊपर बिल्कुल वो बल्ले को लगी, भाग्यशाली रही है. गेंद पीछे की तरफ चली गई. प्रशांत जी, किस्मत भी भाग्यवान लोगों का साथ देती है. अगदी बरोबर. आत्ता मैदानावरती निखिल हे नाणं ज्याने खणखणीत वाजतं, हा अडसर दूर करणं फार गरजेचं आहे. या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये पूजा स्पोर्ट संघाला बंदरोडचा संघ देखील तितकाच चांगला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण एडीचा संघ देखील पाहतोय, त्यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली. निखिल ऑन स्ट्राइक. 44 ऑफ टर्म के बाहर की गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ कट किया. गेंद अब जाकर कहां पर रुकी है वो भी देखने वाले गए. सिद्दीक डिक्लर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बघूया पंचांचा इशारा. डिक्लर अगदी अगदी जवळ चेंडू गेलाय. तो जो झेंडा आपल्याला बघायला मिळतो ना, त्या झेंड्याच्या जर आणखीन तिकडे गेला, जर तो इकडे असता ना, तर या 4 धावा अप्पर कट खूप चांगला फटका निखिलने खेळला होता. आणि सुरेख टकाटक बॅटिंग करत असताना निखिल जाधव मैदानावरती. 45 लॉस ऑफ 1. साझेदारी बन रही है. अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. अभी जोशी, निखिल जाधव ऑन साइड की तरफ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए. गेंद बल्ले के निचले से पर लगी, आगे की तरफ आई और फील्डर दायरे के अंदर मौजूद है. उन्होंने गेंद को फील्ड किया, थ्रो किया. तब तक दोनों बल्लेबाजों ने वो सिंगल बनाया. 3 ओवर का खेल समाप्त है. एडी स्पोर्ट बंदर रोड टॉस आने के बाद पहले बल्लेबाजी करे. 46 रन 46 लॉस ऑफ 1. अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे. चॅम्पियन एनी ट्रॉफी 2026चा हा शेवटचा माझा असेल तिसऱ्या दिवसाचा. उद्याचं सत्र देखील तितकंच महत्त्वाचं आहे. उद्या देखील आपल्याला जबरदस्त मॅचेस बघायला मिळतील. आपले ग्रामीणचे संघ असणार आहेत, त्याचबरोबर आयकॉन खेळूंचा जलवा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला आजही बघायला मिळेल, उद्याही बघायला मिळेल. tenniscricket.in वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं आहे. अत्यंत शानदार असा खेळ आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी हे जे अतिशय महत्त्वाचं षटक आहे सिद्दीक, हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. BA-किंग ओव्हर, धावसंख्या 45 आहे. आता 65 पर्यंत पोहोचायचं की 70 पर्यंत. मला वाटतं उर्वरित जे काही चेंडू आहेत 12 चेंडू आणि हे जे ओव्हर आहे अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. इथे तुम्ही मॅक्झिमम धावा उभारण्याचा प्रयत्न करणार. तर दुसऱ्या बाजूला जर या मॅचमध्ये पूजा स्पोर्टला कमबॅक करायचं असेल तर त्या 14 धावा करून द्यायचे नाही, हा इरादा त्यांचा असणार आहे. जी हाँ, यहाँ से प्लस माइनस वाला खेल है. कुंदन रोहिलकर गुहागर के टाइगर गए, उनके कंधों के ऊपर वो जिम्मेदारी पूजा स्पोर्ट्स प्रवीण भाटकर छत्तीसगढ़ ने दी है. 4 ओवर के अंदर आया. बी अ किंग ओवर. रत्नागिरी में कहीं नहीं तो वो रत्नागिरी रेनी चैंपियन ट्रॉफी में वो बी अ किंग का इस्तेमाल होता है और सबसे अनोखे रूल है. और यहाँ से जो रूल आते हैं वो आगे बढ़ते हैं, इसमें कोई शक नहीं है. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी लीजिए, रत्नागिरी रेनी ट्रॉफी लीजिए, रबर बॉल का डबल बार है. प्रशांत जी, यहाँ से जो रूल बनते हैं पूरे रत्नागिरी में चलते हैं. मैच में मजा आएगा. कुंदन रोहिलकर इनके ऊपर निगाह रहेगी. ओवर द विकेट निखिल जाधव फिलहाल रनवेमध्ये थोडासा चुकलाय आता गोलंदाज, त्यामुळे तो परत एकदा आलेला आहे आपल्या बॉलिंग पॉवरवरती. ओवर द विकेट ऑन साइड की तरफ अच्छा स्ट्रोक है. आगे की तरफ गेंद थी, उस गेंद को स्क्वेरली की तरफ खेलना चाहते थे. गेंद पीछे की तरफ चली गई. डिक्लेयर जोन में सिंगल प्राप्त हुआ. चैलेंज ओवर गए. प्रशांत जी, चैलेंज ओवर है, मजा आएगा. पहली गेंद के ऊपर वो सिंगल. कुंदन गुहागर के टाइगर है, दूसरी तरफ निखिल जाधव रबर बॉल के बंबई के बहुत अच्छे खिलाड़ी हैं. एक अच्छा बैटल है. सांप पर नेवले की भी अगर लड़ाई आपको देखनी है तो ये लड़ाई है. निखिल और सामने है कुंदन रोहिलकर. दो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, दो आइकॉन खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ. ओवर द विकेट कुंदन रोहिलकर गेंदबाजी करने के लिए तैयार. और ये विकेट होना चाहिए. डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है. निखिल का विकेट कुंदन ने लिया. जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. वेल डन कुंदन, एक्सीलेंट बॉलिंग.
त्याने घेतलेली आहे. महत्त्वाची विकेट आहे, यात काही शंका नाही. आणि जर टायगर शिकार नाही करणार तर कोण करणार? आज कॉगरच्या टायगरनं निखिल जाधवची शिकार केले, पलटमार केलाय, उत्तर दिले. सडेतोड उत्तर देत असताना एक सेट बॅट्समनला आऊट करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. ती विकेट या ठिकाणी भेटले. त्यामुळे आता प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट कमबॅक करेल का, हा जो प्रश्न विचारला गेला होता त्या प्रश्नाचं उत्तर होय. कुंदन रोहिलकर मैदानावरती आहे, तो कमबॅक होऊ शकतं हे संकेत. पण मैदानावरती ऐश्वर्य आलेला आहे, तो देखील धडाकेबाज बॅटिंग करू शकतो. कुंदन थांबलाय, दुसऱ्यांदा थांबलाय रनवेमध्ये. बॉल त्यानं ओला केलाय, विकेट सुकी आहे. ऐश्वर्य ऑन स्ट्राइक. शानदार गेंदबाजी, टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई. ऐश्वर्या को हाई बाई करती हुई गेंद एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. टप्पा खाने के बाद उछाल और बिल्कुल वो कानों के पास से चली गई. आता कसं वाटतंय. शानदार गेंद थी, दमदार गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. उछाल मिला, लाइन बहुत अच्छी थी. शानदार गेंदबाजी कर रहे कुंदन रोहिलकर. इस ओवर की अगली गेंद, वो अच्छी गेंद, शानदार गेंदबाजी करे. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते. ऐसा आलम है दोस्तों, यॉर्कर के बिना गेंदबाज बच नहीं सकते. सटीक लाइन के साथ वो आगे की तरफ गेंदबाजी करे और तीखी गेंदबाजी करे. अगदी टिपिकल मराठीमध्ये सांगायचं झालं तर बुंद्यात टाकलेला चेंडू होता. खूप चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. ब्रह्मास्त्राचा वापर इथे आता करत असताना मैदानावरती गोलंदाज, आणि त्याला माहिती आहे उंच खुराक खेळाडू आहे. त्याच्या रडारमध्ये चेंडू टाकला तर तो मोठे फटके येणार, हे यापूर्वी त्याने 2 षटकार मारून दाखवलंय. आणि त्यामुळे समोरच्या फलंदाजी ताकद काय आणि त्याची कमजोरी काय हे समजून कुंदननं गोलंदाजी केले. अप्रतिम मारा केलाय आणि छान कामगिरी करत असताना तो थोडासा या ओव्हरमध्ये वरचढ ठरलेला आहे. बिल्कुल प्रशांत जी, कुंदन अच्छी गेंदबाजी करे. 4 गेंदों में 2 रन दिए हैं. 5वीं गेंद लेकर पटके भी गेंद थी, बैकफुट पर चले गए, ऑन साइड की तरफ खेल दिया. अभी जोशी का वार, क्या वो बाउंड्री लाइन के पार गया, क्या डिक्लेयर जोन में गई है, वो भी देखा जाएगा. कुछ देर के लिए खेल रुका हुआ. स्ट्रोक तो कमाल का था, बल्ले के ऊपर जब लगी तो वो टक की आवाज, टेक्निकल साउंड बल्लेबाज है, टक की आवाज आई थी प्रशांत जी. जी हाँ, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेलते हैं ये बल्लेबाज. उनके पास वो ताकत है. एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं उनका टाइमिंग, उनका शरीर का संतुलन जल्दी भाप लिया था और खूबसूरती के साथ बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. कमाल का स्ट्रोक है, लाजवाब बल्लेबाजी. अभिजीत जोशी जो दे रहे अपने टीम के लिए खुशी, ये कमाल का बैटल है. अब सिद्दीक, यहां से आपको ये बताना है, 4 गेंदों का खेल हुआ है, 14 का टारगेट आपके सामने है. यहां से कितने रन आपको बनाने पड़े वो 14 रन बनाने के लिए? आता तो चेंडू फार महत्वाचा आहे. तो आता चर्चा चालू आहे, या बॉलवरचा जो डिसिजन आहे तो किती येणार आहे. 4 बॉलमध्ये तुम्ही 2 धाबा दिलेल्या आहेत. हा 5वा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं आहे. षटकार के 1 धाव, त्याच्याकरता प्रश्न विचारला गेला आहे. आता दोन्ही पंच जे आहेत ते थोडंसं चर्चा करतायत. वाट बघावी लागणार आहे, वाट लावायची आहे. वाट बघा थोडीशी, पण थांबायचं नाही गड्या, आता थांबायचं नाही आहे. पंचांचा इशारा काय येणार आहे त्याच्यावरती सर्वांची नजर आहेत. सिद्दीक, मेरे हिसाब से वो बल्लेबाज चाह रहे हैं 6 रन और फील्डिंग करने वाली टीम चाह रहे सिंगल. अंपायर के मन में क्या चल रहा है? अंपायर, ओ माय गॉड, वो सिंगल ही आया. अब दिक्कतें जो है ना वो बल्लेबाजों के लिए बढ़ने वाली हैं. बिल्कुल, चैलेंज ओवर के अंदर आपने 5 गेंदों में 3 ही रन बनाए, 1 गेंद में वो 11 रन. चैलेंज अचीव करना है, आखिरी गेंद है वो 11 रन. स्ट्राइकर एंड पर अभिषेक जोशी, नॉन स्ट्राइकर एंड पर ऐश्वर्या, और गेंदबाजी करने के लिए कुंदन रोहिलकर, गुवाहागर के टाइगर. जबरदस्त गेंदबाजी की है. स्कोर 49, लॉस ऑफ 2. वो अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, शानदार गेंदबाजी कर रहे हैं, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, आगे की तरफ गेंदबाजी कर रहे हैं, हाथ खुलने का मौका नहीं दिया. और इस ओवर के अंदर बी अ किंग ओवर के अंदर कुंदन रोहिलकर ने केवल और केवल 3 रन दिए, यानी वो 4 रन माइनस भी होने वाले हैं. जैसे कि हम चर्चा कर रहे थे, क्या इसी ओवर में अब पूजा स्पोर्ट की टीम कमबैक करेगी? जी हाँ, कुंदन ने कहा यहाँ से मेरा अच्छा कंट्रीब्यूशन होगा और अपनी टीम के लिए कमबैक करने का मौका. वाइड यॉर्कर था, बहुत अच्छी गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी, और बल्लेबाज के लिए बाजू खोलने का मौका नहीं है. एक बार फिर बल्ला ऊपर भी नहीं आया. देखिए, एक्शन रिप्ले स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं और ऑफ स्टंप के बाहर फुल इन रखा था. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन कुंदन द्वारा. एक्सीलेंट बॉलिंग बाय कुंदन, और इस मैच में आज इन्होंने कमबैक करने का मौका दिया. पूजा स्पोर्ट ने वापस का बिगुल बजाया है.
अब एक बार फिर इस मुकाबले में सिद्दीक, मैं आपके लिए सवाल पूछ रहा हूं, ये आखिरी 6 गेंदें हैं ना, कितने रन बनने चाहिए? 45 45 धावा झालेले आहेत. 45 रन फिलहाल बने के. प्रशांत जी, आपने सवाल पूछा, आखिरी ओवर में बल्लेबाज यही चाहेंगे कि वो ज़्यादा से ज़्यादा रन बनाए, गेंदबाज यही चाहेंगे कि वो कम रनों में रोका जाए. आपने जो आंकड़ा सेट किया था कि पूजा स्पोर्ट्स प्रवीण भाटकर की टीम जो है वो इनको 50 के अंदर रोकने की कोशिश करेगी. अब वो प्लान चल रहा है, प्लान ए, प्लान बी, प्लान सी, वो बिल्कुल आपको अपनाना रखें. रबर बॉल का टूर्नामेंट है और आज मौका है. हार जाओगे तो एक बार फिर मौका नहीं, वो आने वाला साल उसके अंदर मौका रहेगा. सिद्दीक, अगर हार जाओगे ना तो घर जाओगे. यहाँ से आपका हेलीकॉप्टर है ना, वो आपके घर की तरफ उड़ने वाला है. अब 55 या 60. बैकफुट पर चले गए थे ऐश्वर्या. इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, टापिंग उतना अच्छा नहीं कर पा रहे. गेंद बनने को लगी और उसके बाद शॉर्ट मिड विकेट की तरफ चले गई. अर्नव ने बहुत प्रभावित किया. प्रशांत जी अर्नव की तारीफ करना पसंद करेंगे. ज़्यादा उम्र नहीं है मगर गेंदबाजी बहुत कमाल की कर रहे हैं. कमाल की गेंदबाजी उन्होंने की. एक छक्का भी आया था इनके खिलाफ, लेकिन उसके बाद में कमबैक जरूर किया गया. कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अर्नव द्वारा. युवा खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी प्रभावित कर रहे हैं सबको. इस ओवर की अगली गेंद उड़ा आसमान की तरफ. ओहो, पुल किया, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर गुल किया और उन्होंने कहा जाइए जरा गेंद को ढूंढ कर लाइए. कड़क सिक्सर. काय शॉट केला डीजे मास्तर थांबा. 46 धाबा दाबल करते होत्या. 55 की 60, 60 की 65 हा प्रश्न आहे. पण मैदानावरती उभा आहे, निकराने झूज देत असताना अभिजित जोशी. आकुटापदा चेंडू, त्यावरती आक्रमण, चेंडू भिरकावून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. अभिजित जोशीच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. बिल्कुल अभिषेक जोशी, अभी जोशी, इनके नाम की भी वो चर्चा है और इन्होंने बिल्कुल वो आसमान की तरफ इशारा किया. अभी जोशी ने कहा आज का सूरज हमारा है, कल किसने देखा गए, आपकी शाम हमारी है. 52 52 रन 2 विकेट के नुकसान पर अर्नव आखिरी ओवर में आ गए, निर्णायक ओवर में आए. प्रशांत जी खर्चा हुआ तो अब चर्चा करें. सारे खिलाड़ी वो चर्चा करते हुए नजर आ रहे हैं. खर्चा होगा तो बिल्कुल वो चर्चा भी होगा. मैच में मजा आएगा. चर्चा होगा तो खर्चा होगा. वक्त, टाइमिंग. चैंपियन रेडी ट्रॉफी 2026 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट .in पर. और बहुत ही बेहतरीन बैटल गेंद और बल्ले के बीच. अभी जोशी 15 पर बल्लेबाजी करें और टप्पा खाने के बाद रफ्तार का इस्तेमाल किया गया था. लेग स्टंप के बाहर चले गए, कंट्रोल नजर नहीं आया. व्हाइट बोर्ड का इशारा. लाइन से भटक रहे हैं, लाइन से भटकोगे तो पड़ेंगे फटके. मिस्टर एक्स्ट्रा के साथ 53 पर स्कोर कार्ड. प्लान है अर्नव का, वो प्लान के बारे में बाद में चर्चा करेंगे. लेकिन इस वक्त एक अच्छा बैटल, जबरदस्त कॉन्टेस्ट दर्शकों को देखने का मौका मिल रहा है. पटके हुए गेंद ऑन साइड की तरफ खेल दिया, मिड विकेट के ऊपर से फ्लाइटेड सिक्सर. शानदार बल्लेबाजी. हम वादे नहीं इरादे लेकर आए हैं. मैदान किसी का भी हो, धमाका मेरा होगा. अभी जोश ऑन फायर. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. अभिजीत जोशी जो अपने टीम के लिए कुशिद रहे. शॉट पुल किया गया था, पुल शॉट बहुत अच्छा खेलते हैं. वो अर्नव का प्लान था वो पैर पकड़ने का, वो थोड़ा आगे रखने का. इस बार वो गुडले स्पॉट की तरफ चले गए और थोड़ा सा मुझे लग रहा है वो छोटी गेंद थी, उसका फायदा ना अभिजीत जोशी ने उठाया. बेहतरीन पारी के तरह स्कोर में बढ़ोतरी. देखिए यहाँ वो लेग स्टंप के बाहर पिच किया गया था और वहां से गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी. लेकिन बल्लेबाज के लिए वो समय मिला गेंद को पढ़ने के लिए, पढ़ लिया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर जड़ लिया बल्लेबाज अभिजीत जोशी ने. शानदार स्ट्रोक था, पुल किया, बाउंड्री लाइन के बाहर गुल किया. 59. इस ओवर की अगली गेंद रफ्तार का इस्तेमाल किया गया. व्हाइट लाइन यॉर्कर करने की कोशिश, ज्यादा बाहर की तरफ चले गए. व्हाइट +1 का इशारा हुआ. अब प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट छिसगरी के लिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है. प्रश्न जी वही कहा जाता है, सब कुछ अच्छा होना चाहिए, गलती से मिस्टेक वाला गाना कभी नहीं बजना चाहिए. अब जाकर अर्नव ज्यादा करने की कोशिश कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद और आगे बढ़ने का इस्तेमाल किया गया. बैठक स्ट्रोक लगाने की कोशिश थी, पिछला पर डाउन चला गया था, बल्ले को लगी और इसके बाद गेंद डिक्लेयर जोन में चले गए. सिंगल यहां से प्राप्त हो गए. सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 62 62 पर पहुंच गया. अभी भी 2 गेंदें शेष, दोनों के लिए विशेष है. फील्डिंग पॉइंट. जी हाँ, ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण और 2 गेंदों की कीमत सोने की होगी. अर्नव तैयार गेंदबाजी करने के लिए. ऑन साइड पर स्ट्रोक अच्छा, पीछे खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है.
शाम के समय में बल्लेबाज अभिजीत जोशी ऑन फायर, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। ये गेंद खराब नहीं थी लेकिन बेहतरीन टाइमिंग, लॉक ऑन बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेला गया। शॉट का डक्टा, लाजवाब बल्लेबाजी। अब एक बार 65 के बारे में हम चर्चा करें तो स्कोर 65 के पार चला गया। 66 पर 2 आखिरी गेंद शेष है। यह बेहतरीन स्ट्रोक था आज के दिन का। शाम के समय में इस बार अभिजीत जोशी का बल्ला बोल रहा है। इतना अच्छा स्ट्रोक नहीं है, बैकफुट पर चले गए थे, मिस टाइम स्ट्रोक था। पॉइंट पर खिलाड़ी ने ले लिया कैच। आखिरी गेंद के ऊपर अभी जोशी यानी अभिषेक जोशी का शिकार किया गया। 68 रन बने गए। 69 रनों का टारगेट इस मैच में सेट किया गया। शानदार बल्लेबाजी। 10 बॉलमध्ये 28 धावांचं योगदान देणारा अभिषेक जोशीचा जर खेळ आवडलाय, तमाम रत्नागिरीकरांना विनंती करणार आहे, जरा टाळ्यांचा गजर त्याच्याकरता व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या अभि जोशी करता। मजा आलेली आहे मॅचमध्ये। 68 धाबा झालेल्या आहेत। 69 धाबांचं आव्हान या मॅचमध्ये सेट करण्यात आलेलं आहे। शेवटच्या बॉलवरती ज्या पद्धतीने विकेट मिळाली ते ॲक्शन रिप्लेमध्ये tenniscricket.in वरती तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे। tenniscricket.in ची दुनियाच वेगळी आहे। आणि आता तुम्हाला ही मॅच समरी दाखवली जाते। अमोल भोसले ज्यानं 6 बॉलमध्ये 10 धाबा बनवले आहेत, निखिल जाधव ज्यानं 11 बॉल समोर गेलाय, 23 धाबांचं योगदान त्यानं दिलेलं आहे या मॅचमध्ये। अभि जोशी त्यानं खूप इम्प्रेस केलं, 10 बॉलमध्ये 28। ऐश्वर्याला जास्त संधी मिळालेली नाही आहे। 3 बॉल त्याने खेळलेत, 3 बॉलमध्ये 2 धाबा, 68 धाबा बनवले आहेत, 69 धाबांचं आव्हान। एक गोलंदाजाचं ॲनालिसिस तुम्हाला दाखवलं जातोय। अर्णवनं 1 षटक हाताळलं, 18 धाबा दिलेल्या आहेत। अर्जुन वसिटानं माफ करा, 1 षटकामध्ये 18 धाबा। अर्णवनं 2 षटक टाकत असताना 34 धाबा दिल्या आहेत। 2 फलंदाज बाद केले। सोहम भाटकर 1 ओव्हरमध्ये 17 धाबा। कुंदन रोहिलकर ज्याने या मॅचमध्ये जान टाकली, 1 ओव्हरमध्ये 3 धाबा दिलेल्या आहेत। म्हणजे त्या ओव्हरमध्ये 4 वजा झाले। थोडक्यात त्यानं तो 0 धाबांचं षटक टाकून दाखवलेलं आहे। मॅचमध्ये मजा येईल। पहिल्या डावाला समाप्ती झालेली आहे। दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होणार आहे, मायक्रोफोनवरती कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदलाव होणार आहे। महाराष्ट्राचा गोड आवाज, घाटकोपरची शान चंद्रकांत शेट्टे सर आमच्याबरोबर मायक्रोफोनवरती जॉईन होते। परंतु एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, मागील अर्ध्या तासात प्रशांत आदवडे सर आणि सिद्दीक मेमन सर या दोघांचं जे बॉन्डिंग, दोघांचं जे कॉम्बिनेशन उभ्या महाराष्ट्राला आवडलं असेल। तुम्हाला या दोघांची कॉमेंट्री पहिल्या डावातील आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या रत्नागिरीच्या दोन्ही आवाजासाठी। आणि तुमच्या दोघांचं हे बॉन्डिंग असं आयुष्यभर राहू दे यासाठी तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा। कारण दोन्हीही रत्नागिरीची अनमोल रत्न आहेत। एकाने भारतातील 13 राज्य गाजवली आहेत आणि सिद्दीक सर आपणही महाराष्ट्रभर जावं यासाठी आपल्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा। चंद्रकांतजी थँक्यू सो मच। चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026 मध्ये गेले 2 दिवस आपण चंद्रकांत शेट्टी यांचाही आवाज या ठिकाणी ऐकताय, ज्यांचा आवाज शारजामध्ये घुमला। वानखेडेच्या स्टेडियमवरती देखील चंद्रकांत शेट्टी यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे, मुंबई T20 मध्ये लेदर बॉलमध्ये। तर आज या शेवटच्या इनिंगसाठी अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार, कोण हारणार, कोण झुंजणार, मैदानावरती निकराची झुंज आपल्याला बघायला मिळेल चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026च्या या 5व्या पर्वामध्ये। आणि आता सामन्याला सुरुवात होते। आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत। दोन्ही फलंदाज असे ज्यांनी मैदान गाजवलेलं आहे। 69 धावांचा पाठलाग करण्याकरता हे दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत। कुणाला सुटले हाव, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव। हा डाव कसा रंगेल ऐकूया आपण, मंत्रमुग्ध होऊया चंद्रकांत शेट्टे यांच्या आवाजाने। धन्यवाद। क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल। तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज रत्नागिरीमध्ये घेऊन आलेला आहे। तिसरा दिवस सुरू आहे आणि तिसऱ्या दिवसाचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। दीपक दादा पवार या स्पर्धेला आपल्यापर्यंत घेऊन आलेले, सोनमताई चव्हाण, गिरीशजी कोचरेकर, दीपकजी मोरे सर, त्याचबरोबर दिनेशजी माईन सर असतील, ह्या सगळे आपल्या भेटीला ही स्पर्धा घेऊन आलेले आहेत। दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय, आयकॉन वर्सेस आयकॉन, ऐश्वर्या सुर्वे विरुद्ध अर्जुन वसिटा। पहिला बॉल, बॅटची कडा घेत पाठीमागे जातोय। मागील वर्षी हा खेळाडू चांगल्या चर्चेत आला, ज्या खेळाडूने मात्र उल्हासनगरच्या आपल्या बॅटिंगच्या जोरावर मोठमोठ्या स्पर्धा गाजवायला सुरुवात केली। दुसऱ्या बाजूला लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेट ही सगळ्या प्रकारचे क्रिकेट
मात्र ऐश्वर्या सुर्वे यांनी चांगली गाजवलेली आहेत. मुंबई अंडर-23 ती खेळलेले आहेत आणि ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर ते मुंबई कस्टममध्ये कार्यरत सुद्धा आहे. लेदर बॉलचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीचं खेळतात आणि त्यांनाच आपण बॉलिंगसाठी पाहतोय. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. अर्जुन वसिटा यांच्या बॅटमधून 4. शक्य नाहीये. हा बॉल थोडासा लांब आपटलेला आहे आणि एसटी रक्षकांनी कसाबसा पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तिकडे वाईट बॉल +1 अशा 2 रन मिळणार आहेत. लक्ष्याचा पाठलाग 69 करायचा आणि अशा वेळेला सलामीची जोडी मैदानात आहे. प्रेक्षकांनी कालही आजही खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. विशेष म्हणजे स्पर्धा योग्य वेळेत चालू होत आहेत, योग्य वेळेत संपतायत. पंचांची कामगिरी चांगली आहे. आयोजन कमिटी, सामनाधिकारी हे सगळं काही खूप चांगली कामगिरी करतायत. यावेळेला योग्य चेंडू जाईल मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने वेगात पाहायला मिळालाय आणि 7 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अर्जुन वसिटा आणि कुंदन रोहिलकर की जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गुहागरच्या या खेळाडूच्या नावाची चर्चा अखंड कोकणात आहे. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहेत, त्यांच्याकडेच बॉल जाईल. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. 1-1 बॉल. ही 30 टीम आहे ज्या टीमने मागील मॅचमध्ये 76चा पाठलाग 1 ओव्हर ठेवून कदाचित केला होता. आणि पाहूया, ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे आणि ते प्रतिस्पर्धी वेगळे होते, हे प्रतिस्पर्धी वेगळे आहेत. परंतु क्रिकेट आणि स्पर्धा तर तीच आहे ना. तर त्या मॅचमध्ये झाले, या मॅचमध्ये का नाही, पाहूया काय होईल. फुलटॉस बॉल, त्यालाही दिशा देण्याचा प्रयत्न केलाय कुंदन आणि इकडे धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. खूप काही चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. कितीही पाऊस आला तरी न थांबणारं क्रिकेट म्हणजे पावसाळी क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट. या क्रिकेटसाठी टेनिस बॉलपेक्षा वेगळा बॉल म्हणजे जो रबराने बनलेला असतो, कितीही चिखलात भरला आणि पाण्यामध्ये भिजला तरी एकदा का कापडाने पुसून घेतला की जसाच्या तसा होतो हा बॉल. बॅटच्या टोकाला बॉल लागला. टायमिंग तर याही वेळेला प्रॉपर नाहीये. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर अडचणीत आले असते अर्जुन, परंतु इकडे धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 69चा करायचा आहे पाठलाग, परंतु ऐश्वर्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नाही आली आहे, परंतु रन आले आहेत फक्त 9. त्याच्यामुळे 4 ओव्हर आणि करायचे 60. मांडवकर साहेब या. अर्जुन वसिटा यांना आम्ही पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, मोठमोठ्या गोलंदाजांच्या विरुद्ध सुद्धा लांबवरचे षटकार खेळताना. या लहान म्हणजे जास्त काही वय नाही आहे अर्जुन वसिटा यांचं, परंतु या खेळाडूने या अगोदर स्वतःला सिद्ध केलं आहे. आणि मी सकाळी त्याचा उल्लेख केला, रत्नागिरीला कुणालाही बोलवलं जात नाही. पहिलं तुम्ही स्वतःच्या गावात, स्वतःच्या विभागात, स्वतःच्या शहरात, स्वतःच्या जिल्ह्यात स्वतःला सिद्ध करा, मग तुम्हाला रत्नागिरीला आयकॉन म्हणून बोलवलं जाईल. आणि आज हे सगळे खेळाडू रत्नागिरीला आलेत तर चर्चा त्यांच्या गावात सुद्धा आहे. अरे आमच्या घरातील, आमच्या कुटुंबातील हा खेळाडू आज रत्नागिरीला गेला आहे. मग ते स्वतः मॅच पाहत आहेत, त्यांचं कुटुंब मॅच पाहत आहे, त्यांचं नातेवाईक मॅच पाहत आहेत, त्यांचा मित्रपरिवार मॅच पाहतोय. पाहूया बॉलिंग्समध्ये ओमकार धनावडे ज्यांनी आजचा दिवस गाजवला आहे. हे प्रेक्षक पहा, ही क्रिकेटची क्रेज आहे रत्नागिरीमध्ये. ज्या ज्या ठिकाणावरून मॅच दिसेल, उद्या तर खूप गर्दी असेल, परवा त्याहीपेक्षा जास्त, आणि आजही चांगलीच गर्दी झालेली आहे. येणाऱ्या 4 ओव्हर या महत्त्वाच्या असणार आहे. ओमकार धनावडे हे ते गोलंदाज ज्यांनी 12 पैकी 10 बॉल डॉट टाकलेत. आजच्या दिवसातील इतिहास त्यांनी घडवला आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्जुन वसिटा, उल्हासनगरपासून सुरू झालेला प्रवास आज रत्नागिरीपर्यंत आला आहे. गेल्याही वर्षी दिल्लीला एक मोठी स्पर्धा गाजवली होती याच अर्जुन वसिटा यांनी. पाहूयात आज कशा प्रकारचे कुंदनसारखा गुहागरचा टायगर सुद्धा त्यांच्या जोडीला आहे म्हटल्यानंतर येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय घडणार.
चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे आणि याही वर्षी या स्पर्धेमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये मला आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे या स्पर्धेची शिस्त. पंचांचा निर्णय दिल्यानंतर खेळाडूने ते लगेच मान्य केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅच वेळेत सुरू झाल्यात, वेळेत संपलेल्या आहेत आणि त्या स्पर्धांना मजा येते ज्या स्पर्धेमध्ये शिस्त असते आणि ती शिस्त या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. जाऊयात मॅचच्या दिशेने. अर्जुन, हो यावेळेला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर वसिटाने घसिटा काय मारलाय अर्जुनने स्ट्रोक. षटकार. वाह, हे अशा प्रकारचे बॉल समोर फोर्स करणं तेवढं सोपं नसतं, परंतु अर्जुनने ते केलंय. अर्जुनची ती स्ट्रेंथ सुद्धा आहे. या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. पुन्हा टप्प्याचा बॉल, चुकीला माफी नाही. बॉल सीमा रेष पार. षटकार. केला पुढे घेऊन गेलेत. प्रेक्षकांना काय पाहिजे? मजा पाहिजे. प्रेक्षकांना काय पाहिजे? चोरस पाहिजे. प्रेक्षकांना काय पाहिजे? मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेलेली पाहिजे. आणि अशीच एक चुरशीची मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल का? कारण ही बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. पहिल्या 2 दिवस जर पाहिलं तर काल कोळी सरे, पहिल्या दिवशी जर पाहिलं तर वरवडे. आज बाजी कोण मारणार? बंदर रोड मारणार की चिंचकरी? याच्यातील कोणता संघ आज बाजी मारणार याचीही चर्चा आहे. ओमकार धनावडे काही कमी नाही आहेत. हेही एक दर्जेदार खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत, परंतु बॅक टू बॅक 2 षटकार खेळलेत उल्हासनगरच्या या बॅटरने अर्जुनने. पुन्हा टप्प्याचा बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत तिकडे. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 69चा पाठलाग करायचा आहे. मित्रांनो, क्रिकेट मजा काही वेगळीच आहे. मग पावसाळ्याच्या क्रिकेटची मजा वेगळी आहे, उन्हाळ्याच्या क्रिकेटची मजा वेगळी आहे, हिवाळ्यातल्या क्रिकेटची मजा वेगळी आहे, दिवसाच्या क्रिकेटची मजा वेगळी आहे, रात्रीच्या क्रिकेटची मजा वेगळी आहे, अंडरआर्म क्रिकेटची मजा आहे, ओव्हरआर्म क्रिकेटची मजा आहे, रबर बॉल क्रिकेटची मजा आहे, टेनिस बॉल क्रिकेटची मजा आहे, लेदर बॉलची मजा आहे, प्लॅस्टिक बॉलची मजा आहे. यावेळेला अपील केलं पायावर. मोठी विकेट आलेली आहे. कुंदन आउट होत आहेत. LBW. एक महत्वाची विकेट आली आहे. कुंदन रोहिलकर या ठिकाणी बाद होत आहेत. धक्का तर बसलाय, परंतु स्कोर चांगला आहे. 22 धावा धावफलकावर. मागील मॅचचा हिरो सोहम भाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याही मॅचमध्ये चांगलं खेळावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये चांगलं खेळावं लागतं. सकाळी चांगले खेळलात म्हणून आता मॅच नाही जिंकली जाणार, आताही चांगलंच खेळावं लागेल. पाहूया काय होतं या मॅचमध्ये, कोणता संघ जिंकतोय. 2 दिवसात रत्नागिरीचं क्रिकेट जवळून पाहण्याची संधी मिळाली. आयोजनही पाहायला मिळालं. रत्नागिरीची प्रेमळ लोकही पाहायला मिळाली, भेटली आणि खऱ्या अर्थाने इकडे येण्याची आतुरता याच करता असते की कोकणामधलं क्रिकेटचं क्रेज महाराष्ट्रातलं एका बाजूला ठेवा आणि कोकणातलं एका बाजूला ठेवा. माझं माप हे कोकणातल्या क्रिकेटसाठी असेल, कारण खूप सारं प्रेम मिळालं इकडे. ओहो, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर.
डीजे सोहम भाटकरने काल रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅट चार्जिंगला लावली होती की काय? अशाच पद्धतीची बॅटिंग ते सध्या करतायत. काय बॅटिंग चालली आहे, जबरदस्त. मागील मॅच मध्ये सुद्धा असेच खेळले ते, याही मॅच मध्ये तसेच खेळतायत. पाहूया, दोघांनाही जिंकायचंय कारण हा सामना महत्वाचा आहे. या बॉलला थोडीशी उसळी होती, यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहिला मिळतोय हा बॉल. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी आता तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केली आहे या बॉलच्या उसळीबाबत. चंदू सर, खूप चांगला उल्लेख तुम्ही केलात. काही बॅट्समन जे असतात ते डगआउटमधनं सेट होऊन मैदानावर येतात, त्यापैकी सोहम आहे आणि संघाचा नेता आहे, संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे त्याच्यावरती जबाबदारी. जी चूक कुंदनने केली म्हणजे तो चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तसं न करता सोहमनं मात्र चेंडू डीप मिड विकेट आणि स्क्वेअरलेगमध्ये खूप ताकदीनं मारला आणि त्याचा फायदा झाला. आता पंचांचा निर्णय काय येतो ते बघूया. खूप चांगला मॅच प्रेक्षकांना या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतोय. हा बॉल वाईड आहे, म्हणजे पुन्हा टाकावा लागेल. मॅच ऑन. प्रेक्षकांना मजा पाहिजे आणि प्रशांत दादोडे यांच्या भाषेमध्ये मज्जाच मजा आहे इकडे. पाहूया काय होत आहे. 19 बॉलमध्ये 40ची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये बी अ किंग ओव्हरने सुद्धा धमाल केली आहे. मॅचचं पारडं इकडून तिकडे बदलवलंय. पाहूया आता काय होणार आहे इकडे. पुन्हा एकदा ओमकार धनावडे. हे षटक चांगलंच महागडं राहिलंय. 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या षटकात ऐश्वर्या यांच्या 9 आल्या होत्या, या षटकात 20 आल्यात. अजूनही षटक सुरू आहे आणि सोहम भाटकर बॅटिंगसाठी आहेत. बॅटच्या टोकाला बॉल लागला खरा, परंतु पाठीमागे जातोय गोशांकित क्षेत्रात, जिकडे 1 रन मिळणार आहे. आणि बघता बघता पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी आणि 30 धावा धाव फलकावर. 18 बॉल 39. वा, सगळं काही आलबेल आहे. चांगलं मैदान आहे, चांगली खेळपट्टी आहे, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे, चांगल्या टीम आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगले आयोजक आहेत, चांगले मान्यवर आहेत, चांगले प्रेक्षक आहेत, चांगले डीजे मास्टर आहेत, चांगले पंच, चांगले स्कोरर, हे सगळं काही चांगले लाईव्ह कव्हरेज करणारे सुद्धा. आणि एक चांगली स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत. यावेळेला उसळी होती, त्याचा फायदा घेत असताना हुक करायला गेले, परंतु एकच धाव बुक केली तिकडे. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहिलं मिळते. एक बॉल निर्णायक असणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. 17 बॉल आणि 38 पाहिजेत. बी अ किंग ओव्हर आहे आणि आता अर्जुन वसिटावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण आयकॉन म्हणून तुमची सुद्धा एखादी मॅच चांगली खेळण्याची जबाबदारी येतेच. पाहूया ते कसे खेळतील. परंतु दुसऱ्या बाजूला निखिलने आज स्वतःला सिद्ध केलंय, ऐश्वर्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे नुसते आयकॉनच नाही, स्थानिक खेळाडू सुद्धा खूप चांगले खेळले. टॅलेंट आहे रत्नागिरीच्या खेळाडूंमध्ये आणि ते आता हळूहळू मात्र महाराष्ट्रभर दिसू लागलेलं आहे. पुढे येत आहेत रत्नागिरीची मुलं आणि ही चांगली बाब आहे. पाहूया, 17 बॉलमध्ये 38 अजूनही करायच्या आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. हा बॉल थोडासा पुढे केला होता, खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाजूला गेलाय, रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि रन कंप्लीट. पहिला बॉल 1, दुसऱ्याही बॉलवर 1 आलेली आहे. सोहम भाटकर, अर्जुन वसिटा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पावसाळी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी रत्नागिरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातील हा महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आला आहे. बाजी कोण मारणार, आज सेमीला कोण जाणार, त्याच्यासाठीचा सुरू असणारा सामना, शेवटचा डाव. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तिकडे कॅच नाही झाली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु तिकडे कॅच नाही झाली आहे. या बॉलला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सोहम भाटकरचा होता, परंतु टायमिंग नाही झालं आणि कॅचही नाही झाली आहे. धावसंख्या आता 1ने पुढे गेलेली आहे. परंतु या ओव्हरच्या पहिल्या 3ही बॉलवर 1-1च रन आली आहे आणि रिक्वायर रन रेट असा की एखादा मोठा फटकाही पाहिजे.
ओ हो मोठा पाहिजे काय, मोठा आलाय, चालत चालत मारलाय, वा सीमारेषेच्या पार येतोय षटकार. फटका मारलाय. यावेळेला पुन्हा समोर फोर्स करतायत वसिटाने घसिटा. अर्जुन वसिटा यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका. 6-6-6 षटकार. तुमचा परफॉर्मन्स तुमची चर्चा करायला लावतो. आता ज्यांना अर्जुन वसिटा माहीत नसेल ना, ते इन्स्टाला आता फॉलो करायला सुरुवात करतील. हा कोण आहे भाऊ, त्याने नक्कीच या ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला सर्च करेल. फुल टॉस, खराब बॉल टाकलाय परंतु दिशा योग्य नव्हती, त्यामुळे 1 रन तिकडे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 46, 12 बॉल 23, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. जर का 14चं टार्गेट अचीव झालं मॅच आवाक्यात, आणि 14चं टार्गेट जर नाही अचीव झालं 4 रन मायनस सुद्धा होतील आणि मॅच फिल्डिंग टीमसाठी सुद्धा राहणार आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मॅच आता नक्कीच या ठिकाणी अवलंबून असणार आहे. थँक्यू वाह. डीजे मास्टर. चंद्रकांतजी, मगाशी एक तुम्ही उल्लेख केला होता की मजा येते. मजाला उलटं केलं तर काय होईल? जाम मजा येते. 12 चेंडू 23 धाबांची आवश्यकता. अर्जुनची बॅट तळपते. रोमर्स एक सामना आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि प्रेक्षकांना जे हवं ते खाद्य या स्पर्धेमध्ये मिळते अगदी पहिल्या दिवसापासून. वा, गेली 2 दिवस प्रशांत दादवडे सर म्हणा, त्याचबरोबरीने बादल चौधरी सर, सिद्दीक मेमन सर, मजा आली, धमाल. आणि रत्नागिरीकरांचा पाहुणचार. जाऊयात मॅचच्या दिशेने. आता शेवटचे 10 मिनिटे उरलेली आहेत. शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 23. बी अ किंग ओव्हर घेऊन येत आहेत अमोल भोसले. महत्वाचं षटक महत्वाच्या माणसाच्या हातात दिलेलं आहे. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 चांगले बॅटर मैदानात आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, भविष्यात काय होईल कुणाला माहिती आहे. पाहूया काय होत आहे. पहिला बॉल थोडासा लांब आपटलाय परंतु जवळच पाण्यामध्ये थांबतोय. 1 रन तिकडे घेतली जाईल. आता हे क्रिकेट सगळं काही कॅल्क्युलेशनच आहे. म्हणजे प्रयत्न हे 13 साठीचे आता करायचे. 5 बॉल बाकी आहे. पाहूया, एका बॉल नंतर समीकरण बदलत आहे. प्रेक्षकाची गर्दी देखील होऊ लागली आहे. टाळ्या वाजल्या जात आहेत, आवाज होतोय आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी. आयकॉन आलेले आहेत. स्थानिक खेळाडू सुद्धा तेवढी चांगली कामगिरी करतायत. अर्जुन वसिटा आणि दुसऱ्या बाजूला सोहम भाटकर. तर बॅटिंगसाठी 11 बॉलमध्ये 34 वर बॅटिंग करतायत अर्जुन वसिटा. हो, पॉइंटला मारलाय, पॉइंटला नुसता नाही मारलाय तर षटकार मारलेला आहे. अद्भुत, लाजवाब, काय मारलाय. रत्नागिरीकरांनो, नवीन खेळाडू आहे, भविष्यातला स्टार आहे आणि त्याने मारलेला षटकार आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चंद्रकांतजी, अत्यंत जबरदस्त बॅटिंग करत असताना अर्जुन हा खेळाडू आहे नौका. अर्जुन हा खेळाडू आहे नौका आणि त्याने फटका खेळलाय टवका बॅटिंग करत असताना मैदानावरती अर्जुन जबरदस्त कामगिरी करतोय. वा, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज देखील काही कमी नाही आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार.
काय बॅटिंग केली जाते मला परफॉर्मन्स करावा लागतो आणि या मुलाने परफॉर्मन्स केलेला आहे. पाहूया, अजूनही सामना संपलेला नाहीये. 10ची आवश्यकता आहे. यावेळेला हलक्या हाताने फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि जे 14चं टार्गेट होतं ते मात्र आता इकडे अचीव केलेलं आहे. परंतु 2 बॉल तर अजूनही बाकी आहेत. अर्जुन वसिटा चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे 14 बॉलवर 47 वर ते बॅटिंग करतायत अर्जुन वसिटा. नॉन स्ट्राईकला आहेत. परंतु या षटकात थोडंसं गणित बदललेलं आहे. हो 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 हो, हा बॉल चांगला आहे, जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. अजूनही सामना संपलेला नाहीये. पाहूया काय होईल. 60 वर धाव संख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पाहूया बोनस सुद्धा मिळणारच आहेच आहे. पाहूया, सामना संपलेला नाहीये. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. हाही बॉल यष्टीरक्षकाकडे गेलाय म्हणजे हा सामना संपलेला नाहीये. 60 धावा झाल्या, बोनस मिळणार आहे. 4चा 64 झाल्या आणि 6 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. मांडोकर साहेब, एखादं चांगलं कडक गाणं होऊन जाऊ द्या. सहा बॉल मध्ये 5ची आवश्यकता आहे. परंतु जर का इकडे एखादा डॉट बॉल आला, जर का एखादी विकेट आली, मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतात. कारण आजचा दिवस बॉलिंग मध्ये गाजवणारा, मॅन ऑफ द मॅच घेणारा ओमकार धनावडे यांच्या हातात चेंडू सोपवलाय. पाहूया काय होत आहे. अर्जुन वसिटाचं अर्धशतक होणार का, टीम जिंकणार का, हेही महत्वाचं आहे. आणि ओमकार धनावडे पुन्हा एकदा एखादं चांगलं षटक टाकणार का. पाहूया, सामना शेवटच्या षटकात गेलेला आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटचा सामना, शेवटचा डाव, शेवटची ओव्हर. पाहूया काय होणार. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सामना संपलेला नाहीये. क्रिकेटच्या या खेळाची मजा आपण आज रत्नागिरीमध्ये घेतोय. हो हो, आणखीन एक अफलातून फटका आणि हाही बॉल सीमा रेषा पार. वसिटाने घसिटा हाफ सेंचुरी देखील केली आहे. वसिटासाठी टाळ्या होऊन जाऊ देत आणि बॅट दाखवा. अर्जुन वसिटा आता बॅट नाही दाखवणार तर कधी दाखवणार. माझ्या मते उचलून घेत आहेत की काय त्यांना. यस, अर्जुन वसिटाचं स्वागत. अर्धशतक रत्नागिरीमध्ये उल्हासनगरच्या या अर्जुन वसिटाने केलंय. डीजे वाजवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलंय. सगळेच नो डाऊट. निखिल चांगला खेळला, ऐश्वर्या चांगले खेळले, भोसले आणि भोसले साहेबांची टीम सुद्धा चांगलीच खेळली. परंतु काय खेळलेत हे जबरदस्त. चिंचकरी संघाने बाजी मारली आहे, त्यांचं कौतुक करावंच लागेल. आणि अर्जुन वसिटा आजच्या दिवसात महाराष्ट्राच्या रबर बॉलच्या इतिहासामध्ये अर्जुन वसिटा हे नाव अख्ख्या महाराष्ट्रभर चमकलं आणि आजच्या दिवसाची हायलाइट सुद्धा होतं. खूप चांगली कामगिरी आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा त्यांनाच मिळणार आहे. धन्यवाद. मला याही वर्षी या स्पर्धेचं 2 दिवस का होईना संधी मिळाली, त्याबद्दल आयोजन कमिटीचा मनापासून आभारी असेल आणि पुढल्या वर्षीची उत्कंठा असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच चंद्रकांत सेटे सर, त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. आणि लोक उगाच तुम्हाला डोक्यावरती घेत नाहीत, लोक उगाच तुम्हाला खांद्यावरती घेत नाहीत. त्यासाठी मैदानावरती अतुलनीय लक्षवेधी कामगिरी करायला लागते. ती आज अर्जुननं केली. अर्जुन हा विक्रोळी संघाचा खेळाडू आहे आणि आज या रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती अत्यंत दर्जेदार नेत्रबग बॅटिंग करत असताना या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो गेम चेंजर खेळाडू ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्त